संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे घाटात आज सकाळी 8:10 सुमारास एसटी बसचा अपघात झाला। सुदैवानं दैव बलवत्तर म्हणून बस दरीत जाता जाता वाचली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। रत्नागिरी आगाराची MH14BT 2229 कोल्हापूर गणपतीपुळे या बसला दाभोळे घाटात वळणावर डंपर क्रमांक MH10CR 2573 ने हुलकावणी दिली, त्यामुळे अपघात झाला। या अपघातामध्ये चालक जखमी असून प्रवासी सुखरूप आहेत। त्यांना अपघातानंतर अन्य बसने मार्गस्थ करण्यात आलं। मात्र या मार्गावर मीरा नागपूर चौपदरीकरणासाठी दाभोळे घाट फोडण्यात येत आहे। पावसाळ्यापूर्वी रस्ता योग्यरित्या सुरू राहण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्याकडे महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय। विकास होत असताना त्रास सहन करावा लागतो हे जरी खरं असलं तरी सुद्धा तो त्रास जीवघेणा नसावा अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त केली जाते। आजच्या या अपघातात ठेकेदार कंपनीच्या डंपरनं हुलकावणी दिल्यानं चिखलावरून घसरून या बसने दरीकडील बाजूस आपला मार्ग बदलला। सुदैवानं कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसली तरीही एखादी दुर्दैवी घटना घडण्यासाठी ठेकेदार कंपनी वाट पाहते का असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होतोय। या घाटात नवीन एका बाजूची मार्गिका सुद्धा तयार झालेली नाही। संथ गतीने झालेल्या कामामुळे या ठिकाणी डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्यामुळे हे पाणी रस्त्यावर साठत आहे। त्याचबरोबर डोंगरातील चिखल मिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे। यामुळे मागील महिन्यांपासून घाटात लहान मोठे अपघात घडले आहेत असं सर्वसामान्यांकडून सांगण्यात येत आहे। प्रहार डिजिटलसाठी शंकर वैद्य, साखरपा।